महायुतीच्या 39 आमदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली। राज्यपालांनी त्यांना मंत्री आणि गोपनीयतेची शपथ दिलेली आहे। तर महायुतीचे मंत्री आपण पाहतोय चंद्रशेखर बावनकुळे भारतीय जनता पक्षाचे नेते, यासोबतच भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील, भाजपचे गिरीश महाजन, भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी आज मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली। भाजपचे गिरीश महाजन, शिवसेनेचे गुलाबराव पाटील, भाजपचे गणेश नाईक, शिवसेनेचे दादा भुसे यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे। यासोबतच शिवसेनेचे संजय राठोड, राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे, भाजपचे मंगल प्रभात लोढा, शिवसेनेचे उदय सामंतांनी शपथ घेतली आहे। भाजपचे जयकुमार रावल, भाजपच्या पंकजा मुंडे, भाजपचे अतुल सावे, भाजपचे अशोक उईके यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। शिवसेनेचे शंभूराज देसाई, भाजपचे आशिष शेलार, राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। शिवेंद्र सिंह राजे भोसले, भारतीय जनता पक्षाचे यांनी शपथ घेतली। राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे, भाजपचे जयकुमार गोरे, राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। भाजपचे संजय सावकारे, शिवसेनेचे संजय शिरसाट, शिवसेनेचे प्रताप सरनाईक, शिवसेनेचे भरत गोगावले यांनी देखील मंत्रिपदाची आज शपथ घेतली आहे। राष्ट्रवादीचे मकरंद जाधव पाटील, यासोबतच भाजपचे नितेश राणे, भाजपचे आकाश फुंडकर, राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। तर शिवसेनेचे प्रकाश आबिटकर, भाजपच्या माधुरी मिसाळ, शिवसेनेच्या आशिष जयस्वाल, भाजपच्या मेघना बोर्डीकर यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। राष्ट्रवादीचे इंद्रनील नाईक आणि शिवसेनेचे योगेश कदम यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।